शर्वरी अमितला पाठमोरा बघत उभी होती. तिने मनात एक निश्चय केला आणि ती अमितकडे गेली. अमित, मला बोलायचं आहे तुमच्याशी. मला नाही बोलायचं. हे बघ, तू जे वागतोय ते चुकीचं आहे. प्लीज थांबव हे सगळं. चूक आणि बरोबर या गोष्टी तू नकोच करूस. नाहीतर 12 वर्षापूर्वीचा इतिहास मला पुन्हा एकदा सांगावा लागेल. बस अमित, बस. किती वेळा तेच तेच ऐकवशील तू मला? एकच सांगायचं आहे की तू अस्मिताचा नाद सोड. बरं झालं तूच विषय काढला. मी स्पष्टच सांगतो, मला लग्न करायचं आहे तिच्याशी. काय? तू काय बोलतोयस? कळतंय का तुला? आर यू सिरियस? हो, कळतंय मला मी काय बोलतोय आणि काय करतो आहे ते. तू मूर्ख आहेस अमित, तू मूर्ख आहेस. आर यू मॅड? डॅमिड, तुला एक मुलगी आहे, बायको आहे, ती अजून जिवंत आहे. कळलं का तुला? शर्वरी खूपच संतापली होती. डिवोर्स घेईल मी तुझ्याकडून आणि लग्न करेल तिच्याशी, अमित बोलला. डिवोर्स? माय फूट. आणि रूममधून जोरजोरात वस्तू फुटण्याचे, शर्वरीचे ओरडण्याचे, अमितच्या ओरडण्याचे आवाज येऊ लागले. अमित तावातावाने त्याच्या रूममधून बाहेर पडला आणि घराबाहेर निघून गेला. शर्वरी रूममध्येच बसली होती, हताश. हातातून काहीतरी सुटून गेलं याचं दुःख होत होतं तिला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पूर्वी त्यांच्या रूमजवळ उभी होती, पण अमितला ती दिसली नाही. पूर्वा आत आली. आपली मम्मा का रडते हे तिला कळत नव्हतं. मम्मा, व्हॉट हॅपन? का रडतेस तू? शर्वरीने तिला जवळ घेतलं. मन घट्ट करून तिने तिला सांगितलं, पूर्वा, आता आपल्याला इथे नाही राहता येणार. आपण आपलं दुसरं घर बघू. पण का मम्मा? मी नाही जाणार कुठेच. मला माझं हेच घर, माझं आवडतं रूम. नो नो मम्मा, मी कुठे नाही जाणार. हे बघ बाळा, मी आणि डॅड लवकरच डिवोर्स घेणार आहोत. मग आपल्याला हे घर सोडावं लागेल. डिवो म्हणजे काय ग? पूर्वीच्या या प्रश्नाने शर्वरीला अजूनच रडू आले. हे बघ आई, नको रडू ना प्लीज. नसेल माहीत तुला तर नाही विचारणार मी तुला, पण प्लीज तू रडू नकोस ना. डिवोर्स म्हणजे मी आणि डॅड आता वेगवेगळे राहणार. मग मी कुठे राहणार आई? माझा विचार केला का तुम्ही? मला तर तू आणि डॅड दोघांकडे राहायचं आहे. मला तुम्ही दोघेही हवे आहेत मम्मा. विस्पारलेल्या डोळ्यांनी पूर्वा शर्वरीशी बोलत होती. पण तुझ्या डॅडला मी नकोय. शर्वरी रडायला लागली. पूर्वाने तिचे डोळे पुसले. ती म्हणाली, रडू नकोस मम्मा. गॉड आहे ना, तो सगळं नीट करेल. आणि दोघेही रडायला लागल्या. थोड्या वेळाने शर्वरी नॉर्मल झाली. तिने ॲडव्होकेट शुक्लांना फोन केला आणि उद्याची 10 वाजेची भेटायची वेळ निश्चित केली. पूर्वा तिच्या बाजूलाच उभी होती. शर्वरीचं आणि वकिलांचं बोलणं ती ऐकत होती. त्यातून तिने अस्मिता हे नाव ऐकलं आणि जे समजायचं ते समजले. रात्री अमित आणि शर्वरी मध्ये कुठलाही संवाद झाला नाही. एक भीषण शांतता त्यांच्या रूममध्ये पसरली होती. आणि असंही शर्वरीला अमितशी बोलण्याची आणि वाद घालण्याची अजिबात इच्छा नव्हती. दोघेही आपापल्या विचारात गढून गेले आणि झोपून गेले. सकाळ झाली तसा अमित ब्रेकफास्ट न करताच ऑफिसला निघून गेला. तो गेल्यावर शर्वरी ही वकिलांना भेटायला निघून गेली. घरी फक्त पूर्वा होती. पूर्वाने काहीतरी मनाशी ठरवलं आणि ड्रायव्हरला बोलावून तीही गाडीत बसून घरातून निघाली. ती थेट अस्मिताच्या शाळेत आली. पूर्वा, तू इथे कशी आलीस बेटा? पूर्वाला असं अचानक आलेलं पाहून अस्मिता गोंधळली. ड्रायव्हर काका घेऊन आलेत मला. पण इथला ॲड्रेस? डॅडने एकदा सांगितलं होतं की तुम्ही आता या शाळेत जॉब करता. मला ते आठवलं. मी ड्रायव्हर काकांना स्कूलचं नाव सांगितलं आणि मग ते मला इथे घेऊन आलेत. ओके ओके, चल आपण त्या झाडाजवळ जाऊन निवांत बसू, चालेल? दोघेही झाडाजवळ जाऊन बसतात. अस्मिता पूर्वीला विचारते, काय झालं पूर्वा? तू असे इथे का आलीस? काल मम्मा आणि डॅडचं भांडण झालं. खूप ओरडत होते ते आईला. याआधी मी त्यांना असं रिॲक्ट होताना कधीच बघितलं नव्हतं.
नेमके कारण मला माहीत नाही, कळलं पण नाही. पण मम्मा म्हणाली की काय म्हणाली मम्मा? अस्मिताने प्रश्न केला. ती आणि डॅड आता वेगळे होणार आहेत. मम्मा काल खूप रडली. मला नाही कळलं काहीच, पण इतके मात्र समजत होतं की या सर्वांचं कनेक्शन तुमच्याशी आहे. म्हणून मी इथे आले तुम्हाला भेटायला. पूर्वेकडून हे सगळं ऐकून अस्मिताला काय बोलावे तेच कळत नव्हतं. पूर्वा पुढे म्हणाली, अस्मिता मॅम, मी एक सांगू का? हां बोल ना, अस्मिता बोलली. मला ना तुम्ही आवडतात, पण एक टीचर म्हणून, माझी आई म्हणून नाही. पूर्वाच्या या वाक्याचं काय उत्तर द्यावं हे अस्मिताला कळतच नव्हतं. पूर्वा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आय ट्रस्ट यू. मग रिलॅक्स हो बेटा, मी सगळं नीट करेल. आता तू घरी जा, ओके? पूर्वाला गाडीपर्यंत सोडून अस्मिताने तिला बाय केलं आणि ती विचारात गर्क झाली. तिने मनाशी एक निर्णय केला. अमितला फोन केला आणि त्याला त्याच्या घरी भेटायला बोलवलं. अस्मिताने ही हाफ डे टाकला आणि ती अमितच्या घरी जायला निघाली. अस्मिता अमितच्या घरी पोहोचली. शर्वरी नुकतीच वकिलांना भेटून घरी आली होती. दारावरची बेल वाजली तसं शर्वरीने दार उघडलं. समोर अस्मिता उभी होती. तिला आलेलं बघून शर्वरी जागीच स्तब्ध झाली. आत नाही का बोलावणार? अस्मिताच्या प्रश्नाने शर्वरी भानावर आली आणि ती अस्मिताला बोलली, ये ना आती, माझी परवानगी काय मागतेस? तुझंच तर घर आहे. काही दिवसांनी मालकीन होशील या घराची तू. शर्वरी मनाला येईल ती बोलत होती. अस्मिताला शर्वरीच्या बोलण्याचा रोग समजला. तिने फक्त हसून उत्तर दिले आणि ती घरात आली. ती समोर सोफ्यावर जाऊन बसली. शर्वरी तिच्याशी काहीच बोलली नाही. तेवढ्यात अमितही घरी आला. काय झालं अस्मी? तू असं का बोलावून घेतलंस मला? अमितने घरी आल्या आल्या अस्मिताला विचारलं. अमितने विचारल्यावर अस्मिता बोलायला लागली. बोलायचं आहे म्हणून मीच घरी आली भेटायला. अमित, आज पूर्वा आली होती मला भेटायला माझ्या शाळेत. काय? पूर्वा तुझ्या शाळेत? शर्वरी बोलली. काय? हो. आणि ती काय बोलली माहीत आहे? ती म्हणाली, मॅम तुम्ही मला आवडतात, पण टीचर म्हणून, आई म्हणून नाही. अगं तिचं बोलणं मनावर नको घेऊस, नादान आहे ती. अमित म्हणाला. अमित, ही साधी गोष्ट वाटते तुला? आपल्या मोठ्यांच्या वागण्याचा मुलांवर काय परिणाम होत असेल हा विचार देखील आला नाही तुझ्या मनात? किती घाबरलेली होती ती. अस्मी, अमित प्लीज मला बोलू दे. 12 वर्षापूर्वी जेव्हा तू मला सोडून गेलास तेव्हा माझं लग्न झालं. लग्नाच्या होमातच आपल्या प्रेमाला मी तिजांजली दिली आणि मनापासून सुधांशूचा स्वीकार केला. पण मी कुठेतरी कमी पडली असेल म्हणून त्याच्याकडून कधीच सन्मानाची वागणूक मला मिळाली नाही. पण तरीही सहन केलं सर्व. 12 वर्षानंतर तू आता अचानक माझ्या समोर आलास. तुला बघितल्यावर मनाच्या कप्प्यात बंदिस्त केलेल्या आठवणी जाग्या झाल्यात. त्यात तुझा सहवास मिळायला लागला आणि मी पुन्हा नव्याने जगू लागले. मी थोड्या वेळासाठी भरकटली, त्यासाठी शर्वरी मी तुझी माफी मागते. पण अमित, त्याचा अर्थ असा होत नाही की मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते. मी फक्त मित्र म्हणून तुझ्यासोबत होती, पण तू मला गृहीत धरलंस. तू म्हणतोस की तू अजूनही प्रेम करतोस, तर तू खोटं बोलतोयस. नाही करत तू प्रेम, तुला फक्त मिळवायचं आहे मला, बास. अस्मी, काय बोलतेस तू हे? अमित म्हणाला. हो, बरोबर बोलते मी. तू जर प्रेम करत असतास तर प्रेम ही भावना समजू शकला असतास. शर्वरी तुझ्यावर करत असलेलं प्रेम तू समजू शकला असतास. तू म्हणतोस की 12 वर्षापासून तू तळमळतोयस खरं प्रेम मिळवण्यासाठी. मग शर्वरीचं काय? तिचं प्रेम दिसलं नाही का तुला? गेल्या किती वर्षापासून ती तुझं प्रेम मिळवण्यासाठी धडपडते, ते कसं नाही दिसलं तुला? तू तिला स्वार्थ बोललास, मग तूही तर स्वार्थी आहेस. स्वतःच्या इच्छेपुढे तुला कोणीच कसं दिसलं नाही? मान्य की तिचा मार्ग चुकीचा होता, पण प्रेम ते प्रेम असतं, खरं होतं.
उलट तिचं प्रेम आपल्यापेक्षाही कितीतरी पटीनं गहिरं होतं, खरं होतं. काय झालं? असा का बघतोय माझ्याकडे? खरं तेच सांगते मी तुला. मी जेव्हा बोलली की मी पैशासाठी तुझ्याशी प्रेम केलं, तर तू काय केलं? विश्वास ठेवला आणि लगेच निघून जा माझ्या लाईफमधून असं बोललास. पण एकदा तरी खरं काय असू शकतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का? नाही ना? नाही केलास. नाही. तेव्हाच तू माझं प्रेम हरवलं होतं. प्रेमावरचा तुझा अधिकार संपला होता. 12 वर्षापूर्वीच आपण आपल्या प्रेमाचा निर्णय घेतला होता अमित. तेव्हाच ते सगळं संपलं. आज तुला सत्य समजलं म्हणून मी तुला हवी आहे. पण उद्या जर अजून काही समजलं, कोणी काही बोललं, तर तू त्यावरही विश्वास ठेवशील आणि पुन्हा मला म्हणशील निघून जा. मग यात खरं प्रेम कुठे आहे? मी भेटली म्हणून तुला शर्वरी नको आहे. मग उद्या अजून कोणी भेटली तर मीही नको. प्लीज अस्मी, हे काय बोलते आहेस तू? मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलं आहे अमित. आणि त्याच प्रेमाचा आपण आधीच निर्णय घेतला अमित. परिस्थितीपुढे झुकलो आपण. त्यावेळी आपण आपलं प्रेम बलिदान केलं, म्हणजे तेव्हाच ते भूतकाळात जमा झालं. पण शर्वरी तुझा वर्तमान आणि भविष्यही आहे. तिचा मनापासून स्वीकार कर अमित. लग्नानंतर बायको हीच नवऱ्याची प्रियसी असली पाहिजे. कारण तीच तर असते त्याची सोबती जन्मोजन्माची. नवऱ्याकडून होणारा अपमान, प्रतारणा काय असते, त्याचं दुःख काय असतं, हे माझ्याशिवाय कोण समजू शकेल अमित? विचार कर. आणि तू मला निर्णय विचारला होतास, शर्वरीचा दखल न घेता विचार कर म्हटला होतास. तर ऐक, माझा निर्णय झाला आहे. मला कोणाचीही सावत्र आई बनायचं नाही, की मला माझ्या मुलीसाठी सावत्र बाबा आणायचा नाही. माझं प्रेम माझ्या मातृत्वापेक्षा मोठं नाही. माझी मुलगीच माझ्या जगण्याचं कारण आहे. पण अमित, तू माझा एक चांगला मित्र म्हणून नेहमीच राहू शकतोस. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मित्र असावा, की जो दुःखात सुखात प्रत्येक प्रसंगात आपल्या सोबत असेल, आपला आधार बनून, आपला मार्गदर्शक म्हणून. आणि मला तू असा मित्र म्हणून हवा आहेस, माझा जोडीदार म्हणून नाही. अर्थातच जर शर्वरीला तेवढा विश्वास असेल आणि तिची काही हरकत नसेल तरच. अस्मिता असं बोलताच शर्वरी तिच्याकडे धावून आली आणि तिने अस्मिताला मिठी मारली. मला माफ कर अस्मिता, मी खूप चुकीचा विचार केला, मला माफ कर असं ती बोलली. अस्मिताने शर्वरीच्या केसांवरून हात फिरवला. ती पुढे बोलू लागली. माझं बोलणं झालं अमित, आणि निर्णय सुद्धा. तूही शहाणा हो आणि जे तुझं खरं प्रेम आहे, तुझी बायको, तिचा स्वीकार कर. सुखाचा संसार कर, एवढीच माझी इच्छा आहे आणि ती तू पूर्ण करशील याची खात्री आहे मला. अमित, प्रेम जगायला शिकवतं, कोणाचं घर मोडायला नाही. आपलं प्रेम पवित्र होतं. संसार मोडल्याचा कलंक नको लावू त्याच्यावर. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं रे, तर देणं सुद्धा प्रेमच असतं. शर्वरीला तिच्या हक्काचं प्रेम दे अमित, तिचा स्वीकार कर मनापासून. अमित बोलू लागला. अस्मी, तू जे बोललीस ते खरं आहे. मी शर्वरीचा राग करत आलो म्हणून तिचं प्रेम समजू शकलो नाही. उलट प्रेम मिळवण्यासाठी जी हिंमत तिच्याकडे होती ती माझ्यात नव्हती. शर्वरी, मला माफ कर. अमित शर्वरीकडे वळला. तिच्या हातात डिवोर्स पेपर होते. त्याने ते पेपर फाडले आणि तिला मिठीत घेतलं. मी लगेच सगळं विसरून तुझ्यावर प्रेम करू लागेल असं नाही शर्वरी, पण थोडा वेळ दे, मी बदल नक्की करेल. अमित शर्वरीला बोलला. मी निघते आता, माझं काम झालं. अस्मिता बोलली. तिने वर बघितलं तर तिथे पूर्वा उभी होती. पूर्वाने अस्मिताला फ्लाइंग किस दिली. हलक्या आवाजात तिला थँक्स बोलली आणि बाय केलं. तिला बघून अस्मिताने स्माईल केलं. एकदा परत मागे वळून बघितलं तर शर्वरी अजूनही अमितच्याच मिठीत होती. अस्मिता तिथून निघाली. एक परिवार बिखरण्यापासून वाचवला याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. 10 वर्षानंतर आज पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. विविध शाळांचे प्रिन्सिपॉल, पालक वर्ग आमंत्रित होते. अस्मितालाही आमंत्रण होतं. अमित, शर्वरी, अस्मिताची आई, दोन्ही मुलीही या सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. अमित, अरे मला खूप भीती वाटते रे.
अस्मिता म्हणाली. हा, तुला आणि भीती? हसत हसत अमित बोलला. काय रे हसतोस कशाला? रागात अस्मिता म्हणाली. हसू नको तर काय करू? तुझ्या शाळेत सगळेजण तुला घाबरतात आणि तू अशी घाबरतेस. अमित म्हणाला. थोडीशी नर्वस आहे, बाकी काही नाही, अस्मिता म्हणाली. ए वेडाबाई, चिल, अमित बोलला. अस्मिताचं नाव पुकारलं गेलं. ती स्टेजवर आली. डोळ्यावर चष्मा चढवलेली, थोडेफार पांढरे झालेले केस, कडक प्रेस असलेली कॉटनची साडी आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज अशी अस्मिता स्टेजवर उभी होती. आज अस्मिताचा कौतुक सोहळा होता. आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार तिला मिळाला होता. ज्या शाळेत ती शिक्षिका म्हणून लागली होती, त्याच शाळेची ती आता प्रिन्सिपल बनली होती. तिच्या अथक प्रयत्नामुळे, दूरदृष्टीमुळे तिने शाळेत सर्व नवीन टेक्नॉलॉजी वापरली होती. शाळेतील मुलांना डिजिटल शिक्षण सुरू केलं होतं. उच्च प्रतीचं शिक्षण, गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान या सर्वामुळे तिची शाळा आदर्श शाळा म्हणून निवडली गेली आणि ती आदर्श शिक्षिका. त्यासाठीच सर्वजण आज जमले होते. अस्मिताला हे सगळं बघून, इतक्या प्रमाणात जमलेले लोक बघून मनातून भीती वाटत होती आणि तिची अशी अवस्था बघून अमितला हसू येत होतं. अस्मिताला पारितोषिक देण्यात आलं. तिला 2 शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. त्याचबरोबर तिने अमितकडे बघितलं. अमितने दोन्ही हाताचे अंगठे उभे करून तिला प्रोत्साहन दिलं आणि ती 2 शब्द बोलली. तिच्या छोट्याशा भाषणानंतर टाळ्या पडल्या. अमित तर उभा राहून टाळ्या वाजवत होता. प्रचंड आनंद झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर तो दिसतही होता. त्याच्याच बाजूला शर्वरी पण उभी राहिली आणि त्या दोघांनी मिळून अस्मिताचं मनापासून कौतुक केलं. सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू होते. अमित आणि शर्वरीला एकत्र बघून अस्मिता भावुक झाली. आज अस्मिताच्या कष्टाचं चीज झालं होतं. तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. पुरस्कार सोहळा आटोपल्यावर अस्मिता आपल्या घरी आली. फ्रेश झाली आणि निवांत आराम खुर्चीत बसली. खुर्चीचे झोके घेत घेत विचारात गुंग झाली. दिवस किती भराभर निघून जातात ना. बघा सुधांशू, जिला तुम्ही गुड फॉर नथिंग म्हणत होता, आज तीच आदर्श शिक्षिका ठरली. माझ्या कोशातून मी बाहेर पडली आणि फुलपाखरू बनून उडू लागले. खूप खुश आहे मी आज. अस्मिताने तिची लढाई जिंकली होती. तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि तिच्या या सर्व प्रवासात अमितने तिच्या सोबत राहिला. जोडीदार बनून नाही, तर मितवा बनून. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की तुमचा प्रतिसाद कळवा. खूप दिवसापासून अस्मिताची सवय लागली होती. आज कथेचा शेवट झाला तेव्हा थोडंसं वाईट वाटलं. पण लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.